संत नामदेवांचं जे मंदिर आहे हिंगोलीमध्ये, या मंदिरामध्ये आपण पोहोचलो आहोत. आपण पाहू शकतो या ठिकाणी संत नामदेवांचे चांगली मूर्ती आपण पाहतो आणि अशा पद्धतीने दररोज या ठिकाणी भाविक या ठिकाणी येत असतात, वारकरी मंडळी आहेत आणि विशेष करून पंजाबमधली जी लोकं आहेत ही या ठिकाणी आवर्जून येतात, कारण बराचसा काळ नामदेवांचा पंजाबमध्ये गेलेला आहे आणि संत नामदेव महाराज हे विठ्ठल भक्त होते आणि त्यांची ख्याती मोठी आहे. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे पंढरपूरला समाधी आहे त्याप्रमाणे या ठिकाणी देखील त्यांची समाधी या ठिकाणी आहे आणि आताच लोक या ठिकाणी हे मंदिर जीर्णोद्धार केलेलं आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी बरेचसे भाविक येतात. नुकतीच या ठिकाणी परत वारी देखील झालेली आहे आणि त्याचा एक सोहळा तो या ठिकाणी पार पडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठल. शिरोमणी नामदेव महाराज त्यांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराजचे पूर्वजक म्हणजे त्यांच्या वडिलाच्या पहिले त्यांचे दामू शेट्टीचे वडील पहिले 5व्या पिढीपर्यंत या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे पूर्वजक राहायचे. दामू शेट्टी आणि भुनाई माता यांच्या पोटी संत शिरोमणी नामदेव महाराजचा जन्म झाला. तो कुठे झाला? पंढरपुरामध्ये झाला. आणि तो कसा झाला त्याबद्दल आपण थोडंसं या विषयावर चिंतन करू. माझ्या नामदेवरायाचा उद्या संजीवन समाधी सोहळा म्हणजे त्यांनी जिवंत समाधी पंढरपुरामध्ये एकट्याने नव्हे तर नामदेवाच्या घरातल्या कुटुंबाने 14 लोकांनी एकाच वेळी संत नामदेव पायरी म्हणून पांडुरंग परमात्म्याच्या चरणासमोर त्यांनी काय केलं? समाधिस्थ झालेले आहेत. ते कसे समाधिस्थ झाले आणि त्यांचा जन्म कसा झाला? या ठिकाणी संत नामदेवाचे आई वडील दामू शेट्टी आणि भुनाई माता आणि त्यांची एक बहीण या ठिकाणी कपड्याचा व्यापार करतो. चिंपियाच्या कुळे जन्म माझा झाला परे हेतू गुंतला सदाशिवी. नामदेव महाराज म्हणतात मी शिंपी होतो जातीने, आम्ही कपडे शिवायचा व्यवसाय करत होतो. नामा म्हणे शिवी विठोबाच्या अंगी त्यांच्यानी जगी मी धन्य झालो. मी जर समजा या ठिकाणी व्यवसाय करायला गुंतला असतो, संसार परपंच जर गुंतला असतो तर मला संत होता आला नसतं, मला देव नसता होता आलं. नामदेव महाराजाचा जन्म पंढरपूरमध्ये कसा झाला? या ठिकाणून नामदेव महाराजचे आई वडील दामू शेट्टी भुनाई माता आपले पंढरपूरचा वारसा म्हणजे महिन्याला पंढरपूरची वारीला जायचं एकादशीच्या. आणि नामदेव महाराज एका अभंगात सुद्धा बोलत, माझे कुळीचे दैवत बाप माझा पंढरीनाथ, माझे कुळीचे दैवत बाप माझा पंढरीनाथ, पंढरीसी जाऊ चला, पंढरीसी जाऊ चला, भेटू रुखुमाई विठ्ठला, भेटू रुखुमाई विठ्ठला. या ठिकाणून नामदेव महाराजचे आई वडील आपल्या कार्तिक वारी आषाढी वारीला म्हणजे याच्या पहिले 15 दिवसापूर्वी आषाढची वारी झाली त्या वारीला ते यात्रेला गेली आणि त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचं पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर भुनाई मातेनं पांडुरंगाच्या मूर्तीकडे डोळे भरून प्रेमाने बघितलं. रूप पातालोचनी सुख झाले ओ साजनी, रूप पातालोचनी सुख झाले ओ साजनी, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रुक्मादेवीवर. भुनाई मातेने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि भगवंताच्या मूर्तीकडे बघत बघत तल्लीन झाल्या. आणि दामू शेट्टीने सांगितलं चला आता 3 दिवस झाले यात्रा संपली, आपल्याला आपल्या गावी जायचं. पण भुनाई माते बोलले अहो धनी ऐका ना, आपल्या गावी तर आपली शेतीबाडीने आपला व्यवसाय कपडे शिवायचा, तिकडे तरी खेड्यापाड्यावर ऊन हाताना तुम्ही कपडे विकता, इथे बाजार भरतो, इथे बाजारात विकता येईल. असं बोलून त्यांनी पंढरपुरामध्ये एक झोपडी बनवली गवताची आणि त्या झोपडीत राहायला लागले. आणि मातेने काय केलं, देवा आम्हाला एक कन्या आहे पण पुत्र पाहिजेत.
गोनाईने नवस केला, गोनाईने नवस केला, देवा पुत्र दे मला, ऐसा पुत्र दे भक्त, ऐसा पुत्र दे भक्त, ज्याला आवडी पंढरीनाथ, शुद्ध देखून या भाव, शुद्ध देखून या भाव, पोटी आले नामदेव, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. नामदेवाचा जन्म कसा झाला? नामदेव महाराजची जन्मभूमी आणि नंतर पंढरपुरामध्ये मातेने घोणाईने देवाला नवस केला, देवा आम्हाला एक संतान पाहिजे. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी माझ्या संत शिरोमणी नामदेव महाराजाचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर माझे नामदेव महाराज बोलायला लागल्यानंतर काय बोलायला लागले? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, 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 पंढरीचा पांडुरंगा, हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. माझ्या नामदेवाच्या मुखातून वाणी काय निघाली? विठ्ठल 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 विठ्ठल. नामदेवाच्या घराण्यामध्ये एक असा नेम होता, त्यांचे वडील पांडुरंग परमात्म्याला निवद दिल्याशिवाय जेवत नव्हते, घरातले 14 लोक. आणि एक दिवस माझे नामदेव महाराज 5 वर्ष झाल्यानंतर दामू शेट्टीने आपल्या पत्नीने सांगितलं, का हो आज मला उन्हाळ्याचा दिवस आहे, ऊन फार तापतंय, मंगळवेढ्याला व्यापाराला जायचंय, आज आपला निवद पाणी काय करा, नामदेवाच्या हाताने द्या. घोणाईने सांगितलं, हो नामदेव तर बालक आहे, 5 वर्षाचा बालक काय मंदिरात जाईल. माझ्या नामदेवराय असं दूर होता, तिकडून दौडत आला, आई ग आई, आई ग आई, मी नेतो ना निवद, आई नेतो. अरे नामा कुठे दुधाचा गिलास सांडेल, पाणी सांडशील, हाय नेतो ग आई, मी नेतो ना. माझ्या नामदेवरायाने निवद पांडुरंगाच्या पुढे मंदिरात ठेवला आणि देवाला विनंती करत, देवा भोजन करा, देवा भोजन करा. आता मूर्ती खाना खाते का? नाही खात ना. देव जेवत नव्हते. देवाला नामदेव महाराज बोलते, माझे नामदेव महाराज बोले, देवा अरे मी स्वच्छ स्नान केलंय, बंडी घालून आलोय, मी स्नान करून आलोय, देवा तुम्हाला उपवास आहे का? फराळाचं देऊ का, केळे देऊ का, शाबू देऊ का, तुम्हाला काय लागतं? का जेवत नाही? अर्धा तास वेळ वायाला गेला. देवा का जेवत नाही सांगा? रोज येतो माझा पिता, रोज येतो माझा पिता, कैसे जेविता सांगा मजला आता, नाहीतर मी प्राण त्याग करणार. देवा 12 वर्षे झाले माझा बाप तुला रोज जेवायला देतो ना, माझ्या बाबाच्या हाताने देवा तू पांडुरंगात जेवतोस. अरे मी बालक आहे, छोटा आहे म्हणून तू जेवत नाही का? मी आता जेवू देणार, जीव. माझ्या नामदेवानी या खांद्यावरती डोकं आपटायचं. पांडुरंग परमात्मा भेटेऊन बोलतात, हे नामा, हे नामा, थांब थांब बेटा, प्राणत्याग करू नको का? माझ्या पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं या ठिकाणी जर बाल हत्या झाली तर मला हे पंढरपूर सोडून जावं लागेल. आता या मंदिरातल्या पुजाऱ्याकडून एखादं चुकीचं जर काम झालं तर त्याला लोक मंदिरात ठेवतील का? नाही ठेवणार. का? त्याचे कोण वाईट कर्म झाल्यावर त्याला काढून देणार. कारण तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उधरया जन जड जीवा, वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, तुका म्हणे गुण, तुका म्हणे गुण, चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात. काय? कलियुगामध्ये आता कली संपेपर्यंत कुठलाही देव अवताराला येणार नाही. आता कोण संत? तुम्ही संत माय बाप. जे संत आहेत ना हेच मायबाप आहेत, हेच देव होतील. कारण माझे तुकोबा परत बोललेत, आपणाचा देव होय गुरु, आपणाचा देव होय गुरु, पडी देभाव पुरी वासना. माझ्या नामदेव महाराजला आणखी मोठे झाले. अनेक माझ्या नामदेवांनी लीला केल्या. एका बिदरच्या व्यक्तीनं पांडुरंग परमात्म्याला नवस केला होता, महाराज माझा पुत्र कलेक्टर झाला पाहिजे, माझा पुत्र जर कलेक्टर झाला तर मी काय करण, गावभर जेवण देईन. तर एक त्या कर्नाटकच्या व्यक्तीने नवस केला आणि तो पांडुरंगाने पूर्ण मान्य केला आणि ते परत पंढरपूरला आले. पांडुरंगाला नतमस्तक झाले, देवा मी तुम्हाला मागच्या वर्षी वारीला आलो होतो ना,
मी काय बोललो होतो, माझा मुलगा जर कलेक्टर झाला तर मी पूर्ण गावाला जेवण देईन. माझा मुलगा कलेक्टर झालाय, आता मला गावाला जेवण द्यायचंय, परंतु नामदेव महाराजाला विधी करण्यासाठी न्यायचंय. हो, देव म्हणले पांडुरंग परमात्मा, अरे तो नामदेव येऊ शकणार नाही, कारण का नामदेवाला माझ्याशिवाय 1 मिनिट करमत नाही आणि मला सुद्धा नामदेवाशिवाय 1 मिनिट करमत नाही, शक्य होणार नाही. नाही देवा, कसंही करा तुम्ही, जा बोलवा नामदेवाला. माझ्या नामदेवाला बोलवलं. नामदेवा जावावं लागतंय, आम्ही जातो, पण आयसा देव कुठे विठेवर उभा, सांगा आम्हा, असा देव विठेवर आहे का कुठं दर्शन घ्यायला? नाही जाऊ शकत. नामा जावं लागतंय, धर्माचं काम करावं लागतंय. अरे त्यांनी माझ्यासाठी नवस केला होता, माझा नवस पूर्ण झाला, मी खोटा ठरेल, जा नामा. मग नामदेवा बरोबर तुम्ही आम्ही असे त्या काळामध्ये संत मंडळी निघाली, भजन करीत करीत टाळ मृदुंग विना घेऊन, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आणि त्या ठिकाणी बिदरचा बादशाह मुसलमान सरकार होती आणि त्या मुसलमान सरकार बिदरच्या बादशाहाने दिंडी रोखवण्यात आली. हा समुदाय कुठं चालला, आमच्या राज्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल तर सर्वांची सुनता करून मुसलमान व्हावं लागेल, तरच आम्ही तुम्हाला प्रवेश मध्ये देऊ. त्या ठिकाणी काशीपंत नावाचे आपले प्रधान होते, त्यांनी सांगितलं नामदेव महाराज आहेत, विठ्ठलाचे लाडके भक्त आहेत, तुम्ही त्यांच्या वाटेशी जाऊ नका. त्यांनी सांगितलं चालणार नाही. तर त्या ठिकाणी माझ्या नामदेवाला त्यांनी सांगितलं, हे नामदेवा, तू विठ्ठल भगवानचा भगत एवढा मोठा आहेस ना, तर तू काय कर, मी एक गाय आणि एक वासरू कापून टाकेल, हे जर तू जिवंत केलं तर मी समजेन राम आहे, आणि तू जर हे जिवंत नाही केलं तर मी समजेन रहीम आहे. तर माझ्या नामदेव महाराजावर एवढा मोठा संकटाचा डोंगर कोसळला. त्या बिदरच्या बादशाहाने एक गाय आणि एक वासरू त्या ठिकाणी कापलं आणि नामदेवला सांगितलं, हे जर तो जिवंत नाही केलं तर मी तुझं शिर एक करून टाकील. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला विनंती केली, पांडुरंगा 3 दिवसांनी या, हो 3 दिवसांनी या. वाणी निघून गेली. 3 दिवस माझ्या नामदेवाने भजन केलं, काय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला. झाले महाराज, नामदेव रात्रंदिवस भजन करतात आणि तुमच्या आमच्यासारखे सोबतचे वारकरी थरथर थरथर कापत होते महाराज. 3ऱ्या दिवशी पांडुरंग परमात्मा आला. नामदेवा काय झालं रे बेटा? बघा ना तुमच्या समोरच. त्यांनी सांगितलं, या बिदरच्या बादशाहाने गाय आणि वासरू कापून टाकले, हे जर तो जिवंत नाही केलं तर मी तुझं धड काढून टाकेल, आणि जिवंत जर केलं तर मी समजेन सनातन धर्म आहे, मी समजेन राम आहे. आता काय देवा करायचं तुम्ही सांगा. हे नामदेवा, अरे काय बघतोस? अरे उचल गायची मुंडी, लाव धडाला, गाय जिवंत. अरे उचल वासराची मुंडी, लाव धडाला, गाय जिवंत. आणि गाय वासरू जिवंत झाल्यावर तो बिदरचा राजन जे होता, यवन सरकार, तो नतमस्तक झाला. हे नामदेवा, अरे नामदेवा रामच आहे रे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. नाचो नाचो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, आनंद घ्या, नाचो नाचो विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. एवढ्यात बी नाही थांबलं साहेब, पुढे काय घडलं? राजाच्या मालातून एवढे साप निघायला लागले आणि प्रजाला काटायला लागले, मारायला लागले. तिथून पुढे दिंडी निघून गेली. प्रधानजी बोलले, राजन आम्ही तुम्हाला बोललो होतो, संत शिरोमणी नामदेव महाराज आपको पता नहीं है कौन है, ये विठ्ठल के लाड़के भगत है, विठ्ठल उनके पास नाचता है, विठ्ठल उनके हाथों से भोग पा लेता है, विठ्ठल उनका हर काम करता है. आपको मैंने बोला था, मी तुम्हाला सांगितलं होतं या नामदेवाच्या नादाला लागू नका. आता एवढी पर्जय मिली, आता याला काय करायचं? जा म्हणले त्यांना, शरण जा. शरण गेले. परत त्यांनी बोलवलं, नामदेव महाराज क्षमा करा, प्रजा मरते हो, साप निघाले. नामदेवानी जल घेऊन परत त्या प्रजाला जिवंत केलं महाराज त्या ठिकाणी. आणि परत त्या राजन मुसलमान सरकारने नामदेवाला नमस्कार केला. कारण नामदेव महाराज तुमचा फार मोठा अधिकार आहे. कारण नामदेव महाराज एका जन्मासाठी नाही जन्म घेतलेला महाराज, प्रत्येक युगामध्ये
नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. सावध होय म्हणे देवा कबीर. संत कबीरदास आपल्या जनाबाईची कहाणी ऐकली त्यांनी. का? महाराष्ट्रामध्ये म्हणले नामदेव महाराजची एक दासी जनाबाई गंगाखेड या गावामध्ये जन्म झाला आणि त्यांच्या माता पित्यानं 6 वर्षाची असताना कुठे नेऊन सोडलं? पंढरपूरला. आणि त्या ठिकाणी जनाबाई दासी झाली नामदेवाची. एक दिवस माझ्या जनाबाईला नामदेवाच्या आईनं दळण दळायला लावायला बसलो महाराज. एक पोतभर दळण दळायचं बोलले सकाळपर्यंत. माझ्या जनाबाईला मायबापाची आठवण झाली. एवढं मोठं जातं महाराज ओढत नव्हतं दळायला हो. जनाबाईच्या पोटात दुखत होतं म्हणून जनाबाईनं देवाला विनंती केली. काय? ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा. तुझ्या चरणाची गंगा, तुझ्या चरणाची गंगा. इतक्या सहित तू बायावे माझे रंग दिनातावे. माझे रंग तुझे गुणी म्हणे नाम याची गणी. माझे रंग तुझे गुणी म्हणे नाम याची गणी. जनाबाईला जात ओढत नव्हतं हो. पोटात कळीत होती मायबापाची आठवण येते म्हणून जनाबाई काय करते महाराज? पांडुरंगाचा धावा करते. ए ग विठाबाई, ए ग विठाबाई. माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई. देवाला बोलवली. देव धावत आला आणि जनाबाईला जातीवर दळू लागला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. देव धावत आला माझ्या जमीच्या कामासाठी. आणि तीच वाणी संत कबीरदासाला माहिती पडली. संत कबीरदासाला काय माहिती पडलं? जनाबाई महाराष्ट्रामध्ये महान भक्त आहे पांडुरंगाची, नामदेवाची दासी आहे आणि देव तिच्या पुढे दळायला बसतो म्हणजे. मग संत कबीरदास त्या ठिकाणी आले आणि वाणी ऐकली जनाबाईची. आणि नामदेव महाराजाला विचारलं तुमची दासी कुठे आहे जनाबाई? त्यावेळेस माझी जनाबाई कुठे होती? नदीला गौऱ्या लावायला गेली होती, गौऱ्या लावायला. आणि त्याच गावची एक चोरटी बाई माझ्या जनाबाईच्या गौऱ्या चोरत होती म्हणून त्यांचा वाद चालला, वाद. आणि वाद चालल्यावर त्या ठिकाणी माझे नामदेव महाराज आणि संत कबीरदास गेले आणि विचारतात संत कबीरदास कोणती जना आहे? ही जना आहे. ही जना ही तर शिव्या देती. हे जना का शिव्या देती? कबीरदास म्हणतात अहो कबीरदास महाराज मी जे या गौऱ्या लावल्यात ना ही बाई चोरटी म्हणती माझ्या आहेत. जना तुझ्या गौऱ्या कशा ओळखायच्यात? माझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतील. काय माझ्या गौऱ्या काय बोलतील? माझी जना म्हणती विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. 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 संत कबीरदास बोले हाँ हाँ जनाबाई आपके कंडा कंडा बात करेगा. जनाबाई का कंडा बात करने लगा. कैसा बात करने लगा? जनाबाई का कंडा विठ्ठल विठ्ठल. संत कबीर ने कान को कंडे लगाए और इस कंडे में 2 कंडे में बात नहीं आई. तीसरा कंडा बात करने लगा. क्या करने लगा? कंडा विठ्ठल 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 विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला. आपण को इतना नरसी बाबनी या गावी संत शिरोमणी नामदेव महाराजचं भव्य दिव्य असं जे मंदिर झालेलं आपल्याला दिसतं साहेब. हे मंदिर काशीरामबुवा म्हणून आहेत. यांच्याकडे तुम्ही बघू शकता. हे काशीरामबुवा आहेत. जसं नामदेवांची पायरी आहे पंढरपुरामध्ये या मंदिराच्या कामाचा पाया या काशीरामबुवा विडुळीकर
करणारी व्यक्ती आहे. यांनी एक निर्णय घेतला की आपल्याला या ठिकाणी संत शिरोमणी नामदेवजीचं मंदिर बनवायचं. का? या ठिकाणी एक छोटीशी अशी एक पत्राची कुटिया होती आणि त्या पत्राच्या कुटीमध्ये एक झोपडीमध्ये त्या समाधी होती. त्यावेळेस त्यांनी आणि रामेश्वर शिंदे म्हणून इथे आसपास त्यांचं गाव होतं. या दोन व्यक्तींना रामेश्वर शिंदे सुद्धा देव आघाडीत गेलेले आहेत आणि केसापूरचे रामेश्वर भाऊ म्हणून एक होते शिंदे आणि या दादांनी या दोघां मिळून या मंदिराचा पाया उभारला आणि गावोगावी जाऊन हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचून, कारण एक रुपया देऊन 2-2 रुपये देऊन ज्यांनी ज्यांनी काय मदत करायची, जवळपास या मंदिराला 1 करोड रुपयाच्या वर खर्च आलेला आहे. तो रामेश्वरबा शिंदे आणि विडोळीकर बाबा यांच्या माध्यमातून या मंदिराचा पाया मला असं वाटतं की या 7-8 वर्षापूर्वी झालेला आहे. कारण मी या वारकरी संप्रदायात, कारण माझ्या वडिलाच्या मिराशी ग देवा तुझी चरण सेवा साधाया पांडुरंगा. मी एक बिझनेसमॅन व्यक्ती आहे. आता तो मी बिझनेस सोडून दिलेला आहे. माझे वडील वरून 6 वर्ष झाले. वडील वारल्यामुळे मी माझ्या वडिलाच्या मिराशी ग देवा तुझी चरण सेवा साध्या पांडुरंगा. मी माझा संसार परस्परांची आता थोडा दूर करून मी आपलं धर्माचं कार्य करतो. या मंदिराला 8-9 वर्ष झालेले आहेत आणि या ठिकाणी संत शिरोमणी नामदेवजी महाराज यांची आता समाधी आहे. अशा हिशोबानं तर मला सांगायचंय, नामदेवाची खरी समाधी पंढरपूरमध्ये आहे. कारण नामदेवाचा ग्रंथ माझ्याजवळ पुरावा आहे. त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांनी एक अभंगातून मागणी केली देवाला. काय केली? ज्यावेळेस नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक व्हायचे, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा खाली मान घालून लाजायचे. एक दिवस नामदेव महाराज नामदेवाला पांडुरंग परमात्मा साक्षात बोलले, ओ नामदेवा काहीतरी मागा ना, काहीतरी मागा ना. नामदेव महाराज बोलले, देवा आम्ही मागायसाठी आलोच नाही, कारण संत जन्माला येतात मागायसाठी येतात. जन्माला जी व्यक्ती होती त्याला जीव म्हणायचं आणि एकच वेळ जन्माला त्याला संत म्हणायचं, विठ्ठल विठ्ठल. पण नामदेव महाराजाला पांडुरंगाने सांगितलं मागावं लागतं. काय मागितलं नामदेव महाराजांनी? पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे, एकी मज घडो जन्मोजन्मांतरी, एकी मज घडो जन्मोजन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही दुजे, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, मुखी नाम सदा संतांचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव, नामा बने तुझे नित्य महाद्वारी, नामा बने तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सह प्रेमाचे, एची मज घडो जन्म जन्मांतरी. हरी हरी. संत नामदेवजी आणि पांडुरंग परमात्मा बोलायला लागले. कारण नामदेवाला का मागा म्हणले? भजनाचं कर्ज झालं देवाच्या डोक्यावर. ज्यावेळेस नामदेव महाराज मंदिरात जायचे ना, त्यावेळेस पांडुरंग परमात्मा मुंडकं लाजून खाली घालायचे. नामदेवा, देवाला फक्त भक्ती आणि भावच पाहिजे, त्याच्या पलीकडे काही लागत नाही. देव फक्त भावाचा भुकेला आहे. आणि या ठिकाणी नामदेव महाराज म्हणले, देवा आम्ही मागण्यासाठी जन्म घेतलाच नाही, तुम्ही मागा म्हणतो मागितलंय, आता मागितलं तर आम्हाला द्यावंच लागेल. अरे नामा, कशाला मागितला पंढरीचा वास? सांग ना, याचं काय कारण आहे? कोणी वैकुंठाला जायचं म्हणते, कोणी कैलासला जायचं म्हणते, कोणी स्वर्गात जायचं म्हणते. अनेक लोक मागण्या करतात रे माझ्याकडे चरणावर डोकं ठेवून. कोणी म्हणतं माझ्या मुलाचं लग्न होत नाही, कोणी म्हणते मला बंगला भेटू दे, 1 रुपया टाकतं करोड रुपयाची लॉटरी लागू दे. अशा मागण्या करतात. तू काय मागणी घेऊन बसला? सांग, याचं कारण सांग ना नामदेवा. मागण्याचं, देवा आम्ही तुम्हाला बोललो होतो ना मागणार नाही, आता मागितलं तर द्या. अरे नामा, वैकुंठाला जा. वैकुंठाशी आम्हा नका धाडू हरी, वैकुंठाशी आम्हा नका धाडू हरी, वास द्या पंढरी सर्व काळ. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नका डाडी घालू आम्हा,
वैकुंठाशी जाऊन बा काय करावे उगेच बैसावे मोनरूपी देवा. वैकुंठात काय आम्हाला माहिती, जोपर्यंत पुण्य संचित आहे तोपर्यंत वैकुंठात जागा आहे. लाता मारून ढकलून देतात, त्याकरता आम्हाला वैकुंठ सुद्धा नको. आम्हाला काय पाहिजे, पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे. हेची मज घडो जन्मो जन्मांतरी, मागणे श्रीहरी नाही तुझे. मुखी नाम सदा संतांचे दर्शन, जनी जनार्दनी ऐसा भाव. नामा म्हणे तुझे, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी. कीर्तन गजरी सह प्रेमाचे, विठ्ठल विठ्ठल. देवा, नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी म्हणजे तुमच्या आता पहिल्या पायरीवर नामदेव पायरी पंढरपूरला बघितली ना आपण. पहिलं दर्शन नामदेवाचं. नामा पायरीवर का रे, लोक येताना जाताना तुझ्या डोक्यावरून जातील ना. सर्व डोक्यावरून जाऊ द्या देवा, पण मला काय करा, येणाऱ्या सर्व भाविकाचे चरणाची धूळ माझ्या मस्तकाला लागली पाहिजे. बरं नामा ठीक आहे रे, तिथं जागा कशाला घेतो, विटेवर उभा आहे ना, मी निघून जातो. जेव्हा मी दीपावलीच्या सणाला तुझ्या घरी गेलो होतो ना, साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा खरा. नामा तुझ्या घरी मी गेलो होतो दिवाळीला, तेव्हा तू विटेवर उभा राहिला होता का? हो देवा. मग आता विटेवर उभा राहा ना तुम्ही. नाही देवा, विटेवर उभं राहणं एवढं सोपं नाही देवा. आता मला फक्त काय करा, तुमच्या चरणाशी मला नतमस्तक व्हायचे, दर्शन घ्यायचं, जागा द्या. पूर्ण नामदेव तेवढ्यात नाही थांबले, माझ्या एकट्यासाठी नाही बोलले, माझ्या पूर्ण कुटुंबांना समाधी घ्यायची एकाच वेळेला. मला आता जागा पाहिजे देवा. त्या ठिकाणी नामदेवा बरोबर जनाबाई सुद्धा, जनाबाईला धरून नामदेवाच्या घरात 15 लोकांचं कुटुंब होते. त्यापैकी नामदेवाची एक सून प्रस्तुतीसाठी माहेरी गेली होती. तिचा वारसा आता पंढरपुरामध्ये 13वी पिढी म्हणून नामदास केशव महाराज नावाने चालू आहे पंढरपूरमध्ये 13वी पिढीचा. आणि नामदेवाच्या परिवारानं एकाच वेळेला 14 लोकांनी नामदेव पायरी म्हणजे पांडुरंग परमात्म्याच्या आणि चोखोबारायाच्या समोर तिथे समाधी झालेली आहे. या ठिकाणी नामदेवरायाची ही तपोभूमीची जागा आहे. या ठिकाणी नामदेवरायाची समाधी सुद्धा बांधण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी नामदेवरायाची फार सुंदर एक अशी मूर्ती सुद्धा आणलेली आहे. आणि उद्याचा दिवस म्हणजे माझ्या संत शिरोमणी नामदेव महाराजाचा संजीवन समाधी सोहळा, जसा माझ्या ज्ञानोबारायाचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक शुद्ध एकादशीला आळंदीमध्ये होतो. नाथ महाराजाची षष्ठी पैठणला होती. माझ्या निवृत्तीनाथ महाराजाचा समाधी सोहळा त्र्यंबकेश्वरला होतो. माझ्या मुक्ताबाईचा समाधी सोहळा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बाउंड्रीवर कोथळी या गावी होतो. त्यानंतर आमचे सोपन काकाचा सासवडला होतो. आणि त्यानंतर सर्वात जास्ती आयुष्य ज्याने वारकरी संप्रदायामध्ये जिंकले ते म्हणजे माझे संत शिरोमणी नामदेव महाराज. वयाच्या 80 वर्षापूर्वी समाधीस्थ झाले. त्याच्याही पहिले माझ्या नामदेवरायांनी ज्ञानेश्वर माऊलींना एक वचन घेतलं होतं का, ज्यावेळेस माझे ज्ञानोबाराया आणि पांडुरंग परमात्म्याची आज्ञा घेऊन नामदेव महाराज पूर्ण भारताची यात्रा झाली. कशासाठी? ज्ञानोबाराया माझे वयाच्या 16व्या वर्षी समाधीस्थ होणार होते. का होणार होते? ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, अमृत अनुभवलेला, चांगदो 65 लिहिली आणि हरिपाठ झाला. आणि निवृत्ती दादाला दादा माझं अवतार कार्य संपलंय, वयाच्या 16व्या वर्षी मला समाधीस्थ व्हायचंय. परंतु निवृत्ती दादाने विनंती केली, माऊली माझ्यासाठी 2 वर्षे, सोपानासाठी 2 वर्षे, मुक्तासाठी 2 वर्षे, 6 वर्षाचा कालावधी वाढला. आता मी इथे आळंदीला काय करणार म्हणून माझे ज्ञानोबाराया पंढरपूरला गेले. आणि काय बोलते पांडुरंगाशी, जाऊन या रावळाशी बोले ज्ञानेश्वर विठ्ठलाशी, करावे तीर्थावळी अंतरी घ्यावे बरोबरी नामदेवा. देवा मला आता तीर्थयात्रा करायची, नामदेवाला बरोबर न्यायचं. नामदेव येत नव्हते महाराज. का? नामदेव महाराजाला पांडुरंगाशिवाय कुठल्याही देवाची गरज नव्हती. का? कारण असा देव कुठे जगात नाही म्हणले. माझ्या पुढे नाचतो गाजतो. नामदेवाला भगवंतानं पांडुरंग जावं लागेल जा. आणि ज्ञानोबारायाबरोबर पूर्ण भारताची यात्रा विना भगवी पताका खांद्यावर घेतली. आणि माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीचा दिवस जवळ आला. एकच राज्य शिल्लक राहिलं ते पंजाब. पंढरपूरला ज्ञानोबाराया आणि नामदेव महाराज आले आणि त्या ठिकाणी समाधी घ्यायची म्हणले पंढरपुरात. पण पांडुरंगाने सांगितलं तुमची समाधी इथे नाही, तुमची समाधी आळंदी या गावी असेल, सिद्धेश्वर मंदिरापुढे. कार्तिक शुद्ध एकादशीला समाधी झाली माझ्या ज्ञानोबारायाची. पांडुरंगाने सांगितलंय कार्तिक एकादशीला आम्ही पंढरपुराने येऊ आणि आषाढी वारीला माऊली तुम्ही आळंदीवरनं पंढरपूरला यायचं.
या पद्धतीने ज्ञानोबारायांनी वचन घेतलं माऊलींना नामदेवाचं. नामदेवा आता मी समाधीस्थ जाते. सर्व संत मंडळी पंढरपुराहून तिथे आळंदीला आली. माझ्या ज्ञानोबाराचा संजीवन समाधी सोहळा पार पडला. ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवराया, नामातयांचा झाला किंकरा, तेने केला हा विस्तार. एकनाथ भागवती दिला खांब, आणि तुका झाला शिकळ. संत मंडळी भजन करा सावकाश. अशा बरोबर माऊलींनी वचन घेतलं. माऊली काय बोलले? नामदेव महाराज, अहो एकच राज्य शिल्लक राहिलं हो, पंजाब. तिथपर्यंत आपला वारकरी वैष्णव संप्रदायाचा ध्वज पोहोचायचं काम करावं लागेल. त्यावेळेस माझे नामदेव महाराज पंढरपूरहून पंजाब प्रांतामध्ये गेले आणि 20 वर्षे तिथं राहिले महाराज. आणि जो आपला महाराष्ट्रातला त्यांचा अवतार कार्य होतं हे बदलवलं, रूप बदली केलं आणि शीख रूपामध्ये नामदेव कार्यानं 20 वर्षे तिथे राहिले. अनेक प्रकारचे घुमान या गावामध्ये लोकांना साक्षात्कार केला. दुष्काळ पडला, पाणी नव्हतं. लोक म्हणजे नामदेव भगत पाणी नाही, बोले खोदो यहाँ कुआं, पाणी निकल गया. नामदेवाने एका डाळिंबाच्या झाडाला हात लावलं, त्याला डाळिंब आली. असा अनेक चमत्कार दिला. आणि नामदेव महाराज नामदेव भगत सिख धर्मों के गुरु बन गए. इसलिए सब सिख भाई नांदेड़ से जितने सिख जहाँ रहते हैं सिख भाई सब इस नामदेव के चरणों में आते. हर रोज कम से कम 5,000, कभी 10,000, कभी 2,000, कभी 2,500 संत नामदेव भगत असे गुरु झाले. आताच मला विचारून गेले, बाबाजी आप नामदेव महाराज के पूर्वजक है क्या? मतलब हम पूर्वजक नहीं नामदेव जी के, हम नामदेव जी के भगत हो. नहीं बोले आप उनके जैसे दिखते. मतलब उनके पूर्वजक है महाराष्ट्र में, लेकिन वो पंढरपुर में रहते. बोले तुम घुमान आए हैं कभी? मतलब आए नहीं, लेकिन आने वाले हैं. हाँ बोले आओ, आपका बहुत वहाँ सम्मान होगा. वहाँ पे नामदेव जी की समाधि है, नामदेव जी की वाणी हमें गुरु ग्रंथ में सब पढ़ते. हमारे सब गुरु भाई उनका रात दिन भजन गाते. बोले कहाँ? पंजाब में. आपल्या महाराष्ट्रात माझ्या नामदेवाने जन्म घेऊन त्याचं आपण नाव घेत नाही. आपण किती दुर्भाग्याचे लोक म्हणावं. काय माझ्या नामदेवाचा अधिकार? पर राज्यामध्ये जाऊन जर तिथं लोक रात्रंदिवस नामाचा घोष करतात. जगा माझी ख्याती फिरविले मंदिर. औंढा नागनाथचं मंदिर माझ्या नामदेवरायांनी फिरवलं. का फिरवलं? ज्ञानोबाराया आणि नामदेव महाराज महाप्रकाश शिवरात्रीच्या गेले. इसोबा खेचरचं दर्शन झालं. इसोबा खेचर नामदेवरायाचे गुरु होते. नामदेवरायाला म्हणले, नामदेवा फार योग्य काळावर आले, आज तुम्ही ते कीर्तन करा. आणि या ठिकाणी कीर्तन केल्याबद्दल त्या ठिकाणी कीर्तन चालू झालं. आणि सकाळचा पूर्वकाळ ब्राह्मण मंडळी आपले सोळे नेसून आले. हे टाळकुट्यांनो चला मंदिराच्या बाजूला व्हा. असं बोलल्याबरोबर माऊलीने सांगितलं, नामदेवा संतांनी कधी रागवायचं नसतं, चला मंदिराच्या बाहेर. जसे माझे ज्ञानोबाराया आणि नामदेव महाराज मंदिराच्या बाहेर निघाले. जसे बाहेर निघाले तसं मंदिर फिरलं. आणि ब्राह्मण बाहेर येऊन बघतात, हे मंदिर कसं काय फिरलं हो. आणि माझ्या नामदेवापुढं अशी लोटांगण गेली. नामदेव महाराज तुमचा फार मोठा अधिकारी, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही, क्षमा करा. अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारीला अधिकार म्या आपोला. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा. पण झालेली सेवा संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आणि निर्धार दादा तुम्ही कुठून आलेले आहेत? मालवण या ठिकाणून आज तुम्ही नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी आले. आणि तुम्ही इथला माहिती विचारली. माझ्या बुद्धीला जे काय नामदेवांनी माझ्या वाणीला जे काय चांगले शब्द दिले असतील हे तुम्ही तुमच्यापाशी नक्की ठेवा. होय.